मंडळी, आपल्या समाजात अजूनही काही असे विषय आहेत ज्या विषयावर बोललंच जात नाही. त्यातला एक विषय म्हणजे मास्टरबेशन. म्हणजे स्वतःला लैंगिक सुख देणं. या विषयाभोवती किती मिथ्स, किती गैरसमज आणि किती भीती तयार झालेली आहे, नाही का? काही लोक म्हणतात मास्टरबेशन केल्याने शरीर कमकुवत होतं, वीर्य कमी होतं, डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात, केस गळतात किंवा लग्नानंतर परफॉर्मन्स कमी होतो. पण खरं काय? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत आणि पाहणार आहोत मास्टरबेशन बद्दलचे मिथ्स विरुद्ध वास्तव्य. डॉक्टर मुंदळा सांगतात की मास्टरबेशन ही एक पूर्णपणे नैसर्गिक, सुरक्षित आणि सामान्य प्रक्रिया आहे. जसं आपण ताण कमी करण्यासाठी ध्यान, संगीत किंवा चालणं करतो, तसंच अनेक पुरुष आणि स्त्रिया सुद्धा आपल्या शरीराच्या गरजा ओळखण्यासाठी मास्टरबेशन करत असतात. खरं तर विज्ञान सांगतं की मर्यादित प्रमाणात, योग्य परिस्थितीत आणि गिल्ट न बाळगता जर मास्टरबेशन केलं गेलं, तर ते मास्टरबेशन शरीर, मन या दोन्हीसाठी फायदेशीर ठरू शकतं. आता पाहूया काही सर्वसामान्य गैरसमज आणि त्यामागचं वास्तव काय आहे. बऱ्याच लोकांना गैरसमज असतो की मास्टरबेशनमुळे वीर्य कमी होते आणि त्यामुळे पुरुषत्वावर परिणाम होतो. पण डॉक्टर मुंदळा सांगतात की हे पूर्णपणे चुकीचं आहे. वीर्य हा शरीराचा सतत तयार होणारा घटक आहे. म्हणजेच 1-2 वेळा मास्टरबेशन केल्याने शरीर कमजोर होत नाही, तर वीर्य संपतही नाही. शरीरात नवीन शुक्राणू नैसर्गिकरित्या तयार होत असतात, त्यामुळे याचा प्रजनन क्षमतेवर कुठलाही नकारात्मक परिणाम होत नाही. दुसरा गैरसमज आहे की मास्टरबेशन केल्यामुळे लग्नानंतर सेक्शुअल परफॉर्मन्स कमी होतं. पण खरं तर योग्य प्रमाणात गिल्ट शिवाय केलं तर उलट पुरुषांना त्यांच्या शरीराबद्दल जागरूकता निर्माण होते. मंडळी, त्यातून त्यांना कळत असतं की कोणत्या प्रकारचा स्पर्श उत्तेजना आणि आनंद देते आणि ही जोडीदाराशी इंटिमेसी वाढवण्यासाठी उपयोगी पडते. हो, पण त्याचा अर्थ असा नाही की दररोज दिवसातून अनेक वेळा ते केलं तर चालेल. डॉक्टर मुंद्रा स्पष्ट सांगतात, जेव्हा कोणतीही गोष्ट सवयीपेक्षा जास्त गरज बनते, तेव्हा ती मनावर ताबा घेते आणि जर मास्टरबेशन इतक्या प्रमाणात केलं तर तुमचं लक्ष, झोप, काम किंवा नातेसंबंध बिघडू शकतात आणि ही सवय ती कंपल्सिव्ह वर्तनशैलीमध्ये देखील मोडू शकते.